शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वसंत तात्या मोरे आहेत। तात्या, काय सांगाल, नक्की काय प्रकार जो आहे तो समोर येतोय? एक ऑडिओ क्लिप जी आहे ती मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होते, त्यामध्ये तुम्हाला जीवे मारण्याची जी आहे ती धमकी देण्यात आली। गेल्या 15-20 दिवसापासून जसं की मी उद्धव साहेबांची गाठ घेऊन आलो 4 तारखेपासून, त्याच्यानंतर हे सगळे प्रकार चालू झाले आणि हा फोन मला 15 दिवसापूर्वी साधारण आलेला आहे। 15 दिवसापूर्वी एक व्यक्ती मला दिवसभर कंटिन्यू फोन करत होते, वेगवेगळ्या 3-4 नंबरवरनं फोन केले त्यांनी मला साधारण 20 ते 22 कॉल आहेत मला। आणि मला तो काहीच बोलायचं नाही, मला फोन केले की डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात करायची, फोन केले की शिव्या द्यायचा। मी शेवटी त्याला वैतागून मी त्याचे नंबर ब्लॉक केले। मी नंबर ब्लॉक केले तरी पण तो वेगवेगळ्या नंबरवरनं मला परत फोन करणार, 4 ते 5 वेगवेगळ्या नंबरवरनं फोन केले त्याने। शेवटी मी माझा भाचा प्रत्येक कोडीतकर इथंच मी नेमकं महानगरपालिकेत होतो आणि प्रत्येक कात्रजमध्ये होता। त्याने मला माझ्या फोनवरती मला तो बोलला की तुझ्यात दम असेल तर मी कात्रज बसस्टॉपला थांबलोय, तू कात्रज बसस्टॉपला ये। आता मला असं कात्रज बसस्टॉपला माझ्या घराच्या समोर उभा होता तो, असं त्याचं म्हणणं होतं। म्हणून मी लगेच प्रतीकला फोन केला, त्याला म्हटलं ते असं मला फोन येतोय आणि तो मला खूप शिव्या देतोय आणि एकतर तो काय कारण आहे ते सांगत नाहीये। मी मनसेवाला आहे असं मला म्हणतोय तो। मग मी त्याला शेवटी याला म्हणलं तू बघ कोण येतो। मग त्यांनी त्याला फोन केला आणि हा स्वतः बस स्टॉपला गेला, पण तो बस स्टॉपला कुठंच नव्हता। आणि काहीतरी असं उगाच असं कुठल्या तरी एका गाडीचा नंबर सांगितला आणि म्हणजे याचा अर्थ तो कात्रज बस स्टॉपला होता, म्हणजे तो मला ओळखणार आहे, माझ्या जवळचा आहे, कोणतरी संबंधामधला किंवा माझ्या ओळखणीमधला असला पाहिजे। पण ह्याला पण त्यांनी फोनवरतून इतक्या घाणेरड्या, म्हणजे मला तर मी आज त्या शिव्या जर सांगितल्या किंवा त्या शिव्या जर आम्ही तुम्हाला सोशल मीडियाला दिल्या तर तुमचं त्याच्यामध्ये बोलणं बीप 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 आवाज येईल, इतक्या शिव्या दिल्या त्याने। पण कारण काय ते बी सांगत नाहीये। ह्याचं पण तेच झालं, हा त्याला चांगला आवाजावर बोलतोय, चांगलं विचारतोय का कोण आहे तुम्ही, कुठं आलात। प्रतीकला पण त्यांनी इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या आणि नंतरनं तो शेवटी परत बोलला की मी मनसेवाला आहे, साहेबांचं नाव घेतलं। आता शेवटी मी पण त्यावेळेस काय म्हटलं की जाऊ दे मोरदे, कोणतरी दारू पिलेला असेल, कोणतरी, आम्ही कॅज्युअली घेतलं। आम्ही 2 वेळा त्याला फक्त मी आमच्या इथल्या एका PSIला सांगितलं की बाबा असा फोन मला सारखा येतोय, आणि मी काय त्यावेळेस काय कंप्लेंट केली नाही। परंतु नंतरनं माझ्या फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती हेच सगळ्या गोष्टी चालू झाल्या, जेणेकरून माझ्या हातनं काहीतरी घडलं पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांच्या हातनं काहीतरी घडलं पाहिजे। माझ्या डोक्यात आलं की हा काहीतरी प्लॅन दिसतोय आणि हे प्लॅन कोण करू शकतात तर हे मला चांगलं माहिती आहे कोण करू शकतं। आणि 8 तारखेला सुद्धा हाच प्रकार घडला, ज्या दिवशी माझा प्रवेश होता त्या दिवशी सुद्धा, 8 तारखेच्या दिवशी सुद्धा माझ्या मुलाला, माझ्या 2-3 कार्यकर्त्यांना, ह्या धनकवडी बालाजीनगर परिसरामधील काही कार्यकर्ते ह्यांनी मुद्दामून, म्हणजे याच परिसरातले कार्यकर्ते मनसेचे, त्यांनी पोस्ट टाकल्या, मला कमेंट्स केल्या, शिव्या द्यायला सुरुवात केली पोरांना। रात्री 11:30-12 वाजता एका पोराचा फोन आला, तो म्हणला कात्रज चौकात आलोच, थांबा तिथं। मग माझ्या डोक्यात आलं की हा सगळा विषय काहीतरी माझ्या विरोधात, उद्या माझा प्रवेश आहे किंवा मी उद्या शिवसेनेमध्ये जाणार आहे, त्यामुळे माझं थांबवण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे। मी सगळ्या पोरांना सांगितलं कुणी काही रिॲक्शन देऊ नका, शांत राहा। या संदर्भात तुम्ही काही कायदेशीर कारवाई, पोलीस कंप्लेंट केलेली आणि माझा पूर्णपणे मला माहिती आहे की याच्या मागं मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबरे। आपण पाहिलं जाते मनसेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली, एका कार्यकर्त्याच्या पोस्टवर तुमच्या कार्यकर्त्यांकडून अश्लील अशी शिवीगाळ करण्यात आली, त्याचमुळे तुम्हाला सहआरोपी करावं अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद केली। याची पत्रकार परिषद होऊ शकते का? पत्रकार परिषद ही फक्त वसंत मोरेला बदनाम करण्याकरता झालेली आहे। आणि तुम्ही जर ते सगळ्या पत्रकार परिषद बघितले, मग ज्या चॅनल असतील त्या प्रत्येक चॅनल, यूट्यूब चॅनल, जेवढ्यांच्या त्या प्रेसच्या बातम्या झाल्या, या सगळ्या प्रेसच्या बातम्या सुधीर धावडेंनी त्याच्या फेसबुकवरून शेअर केल्या। याचा अर्थ की सुधीर धावडेला फक्त वसंत मोरेला बदनाम करायचे, साईनाथ बाबरला फक्त वसंत मोरेला बदनाम करायचे। बाजूला बसून जे कार्यकर्ते, मला वाटतं की मी शपथेवर सांगेल किंवा मी खात्रीलायक सांगू शकतो की ज्या सुधीर धावडेने ज्या 5 जणांची नावं घेतली आहेत त्याच्यामध्ये माझ्या बहिणीचा मुलगा प्रतीक कोडितकर याची काय अश्लील कमेंट्स आहे, मच्छिंद्र खोमने याची काय अश्लील कमेंट्स आहे,
किंवा आसिफ कात्रजकर याची काय असलेली कमेंट्स आहे बघा. आम्ही पण संस्कृतीमध्ये राहतो. मला ह्या सगळ्या गोष्टींची काही कल्पना नव्हती. सुधीर धावडे ज्या टायमाला माझ्याबरोबर या सगळ्या गोष्टी बोलायला लागला त्यावेळेस मला हे कळालं. मग मी सगळं पाहिलं. म्हणजे एकंदर हे सगळं प्री प्लॅन चालू आहे की कुठेतरी मला गुंतवायचा, मला अडकवायचा. जर माझी या विषयामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये तरी पण 3 वेळा प्रेस करता, वसंत मोरेला अटक करा, वसंत मोरे गुन्हा दाखल करा, वसंत मोरे प्री प्लॅन असेल प्लॅन तर काढा ना. मला माझे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून माझी मनसेवाल्यांना किंवा सुधीर धावडेला मी 10 पोरं उभी करतो. त्या 10 पोरांमधनं मला मच्छिंद्र खोमणे ओळखून दाखवायचा, मला त्या 10 पोरांमधनं आसिफ कात्रजकर ओळखून दाखवायचा, मला त्या 10 पोरांमधनं दिनेश चव्हाण ओळखून दाखवायचा सुधीर धावडेनी. ही नावं सांगितली गेलीत आणि नावं सांगणारा कोण असेल तर शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहे. नक्कीच आपण पाहिलं की या संदर्भात जे आहे ते कायदेशीर कारवाई जी आहे ती आता वसंत मोरे यांच्याकडून करण्यात आली आहे. लवकरात लवकर प्रशासन रविवारी या संदर्भात आता मोर्चा देखील वसंत मोरे यांच्याकडून काढण्यात येणार असल्याचं मोरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे.